सुनावी जोगला परवा अमोल कोल्हेपुशी जवळ झाले म्हणजे 1 महिना अगोदर याला सुचलं, 1 महिना अगोदर आपण सुचलं की लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकायचे. ताई किती महिन्याचे पैसे आले? 5 महिन्याचं 7,500 रुपये तुमच्या खात्यावर आले. कधी तुमच्या नवऱ्यानं तरी खात्यावर टाकलं होतं का? नाही विचारा, कधी बँकेच्या खात्यात तुमचं 7,500 रुपये टाकलं होतं का? आज माझ्या माता भगिनी कुणाला तरी पैसे देऊ शकतात आणि नवरा असेल, मुलगा असेल, वडील असेल, मुलगी असेल, आईकडे तगादा लावते, आई माझा रिचार्ज तरी माग करणार. सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही 3,000 देणार. दादा म्हणले ते लबाडे घरचा आवाज नाही देतील का? 3 रुपया कधी टाकल्या का खात्यावर? उद्धव ठाकरे असताना टाकल्या का कधी? नाही टाकलं. हे सगळं माझ्या लाडक्या बहिणींनी, गावातल्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगणं गरजेचं आहे की तुमचा आमचा सन्मान फक्त महायुतीने वाढवला. माझ्या शेतकऱ्यांना मोदींचं 6,000 रुपये देत, केंद्र राज्याचं 6,000 देत, येते का नाही बोललं? 12,000 रुपये या ठिकाणी वर्षाला येते. पुढले 5 वर्ष मिळणार आहेत. एकाला 60,000 रुपये मिळत आहेत. एका घरात 2 शेतकरी 1,20,000 रुपये झाले. माझ्या एका घरात 2 लाडक्या बहिणी, तुम्ही 5 वर्षासाठी मत देणार आहे, किती रुपये झाले? वर्षाला 25,000, 12 पंचे 60, किती 25 झाले की लाईट बिल मागते. बिला दिली देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठवून किती येणं बाकी दाखवलं? 0 0 0. ही सरकारची कृती आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं मनोजदादा गोडसे सारखा एक अभ्यासू कार्यकर्ता या ठिकाणी विधानसभेला उभा केला. ठीक, आपल्या सगळ्यांची इच्छा होती आपण 2019 2014 या ठिकाणी लढलो, परंतु त्यावेळी मताची विभागणी झाली. म्हणून आता आपण थांबून मनोजदादांच्या पाठीमागं ठामपणे उभे आहे. ते तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर, कारण धैर्यशील कदमाला घडवलंय, या राजाच्या कुर्ल्याने घडवलंय. राजाच्या कुर्ल्याचं पहिलं मत पडलं, राजाच्या कुर्ल्याचं पहिलं मत पडलं, ते लीड मध्ये होतं. कारण 500 मताचं लीड या ठिकाणी धैर्यशील कदमाला राजाच्या कुर्ल्याने आणि मग मी पंचायत समिती सदस्य झालो, सभापती झाले, बायको जिल्हा परिषद सदस्य, एक टप्पा मला वाढवायचं काम या ठिकाणी तुम्ही केलं आणि आज भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय. ती कुणाची मेहरबानी नाही, ती फक्त तुमची मेहरबानी. आता माझं स्वप्न आहे राजाच्या कुर्ल्याला पाणी दे. ते पाणी कुणी देणार नाही, तो प्रस्ताव पण तयार आहे. टेंबूचं पाणी शामगावला दिलं. त्या शामगावला पाणी देत असताना शामगावच्या डोंगराच्या भोवतीची जी पाईपलाईन ठाकूबाई खिंडीतनं खाली गेली, रायगावकडे गेली, खाली गेली, त्या ठिकाणी आपण त्याला, तुम्ही कधी पण मी तुम्हाला मॅप दाखवू शकतो, सँक्शन मॅप मध्ये ठाकूबाई खिंडीच्या तिथं आपण वॉल टाकून ठेवलेला आहे. गडबडीत मला करता येत नव्हतं, पण आता गॅरंटी आली की टेंबूचं 33 TMC पाणी उचललं जातं. त्यातलं राजाच्या कुर्ल्याचं पाणी आम्ही आरक्षण करणार. कुशेश्वरीच्या सकाळीच्या डोंगरापर्यंत आणि थोरवेवाडीतनं नागझरीपर्यंत पाणी न्यायचा मानस आमचा आहे. आणि पलीकडं पारगावच्या तलावच्या पलीकडे जी शेती आहे, पारगाव आणि राहिलेलं गोरेगाव, यासाठी आपण टेंबूचा प्रस्ताव तयार केलेला आहे. एका वर्षात शब्द देतो आज मंदिरात, तुम्ही विधानसभेला महायुतीचा उमेदवार निवडून द्या, कमळाचा उमेदवार निवडून द्या, मनोज घोरपडेला निवडून द्या. महायुतीचं सरकार येणारच आहे. पुन्हा शब्द वाटते लाडक्या बहिणींना आणणारच आहे. महायुतीचं सरकार येणार आहे आणि त्या सरकारमध्ये सरकारच्या तिजोरीत हात घालून या राजाच्या कुर्ल्याला पण जवळजवळ 2-4 कोटी रुपयाचा निधी दिला. दिला का नाही दिला? बापू दिला का नाही दिला? सरपंच झालं बापूला एवढा निधी दिला. सरपंच नव्हता त्यावेळी एनओसी देत नव्हतं. आणि म्हणून काय कामाचं नाही होईल. 15 वर्ष बघितले, 15 वर्ष बघितले, काय कामाचं नाही. आपली थोडी शेती फुलली तर ऊस लागत, थोडाफार तलावाचा आधार आहे तर आपल्याकडे एवढा ऊस आहे, तो ऊस द्यायला पण सह्याद्रीकडे येत नाही. तिथं पण वर्धन चांगलं चांगला देतो ना, वर्धन ऊस देतो ना. कुणाची दुधा भाव करतो का? सगळ्यांचा ऊस देतो, वाळल्याला पण देतो, कसला पण देतो. कारण ती आपला माणूस आहे. वर्धनची निर्मिती करण्यात या ठिकाणी राजाच्या कुर्ल्या गावचा
फार मोठा वाटा आहे आणि इथले जवळजवळ 100 शेअर होल्डर आहेत. 100 लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, आंधळेपणाने पैसे दिले आणि तो वर्धन कारखाना उभा राहिला एकट्या धैर्यशील कर्मचारी. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी आता एकी केलेले ही एकी 20 तारखेपर्यंत ठेवायची. मला खात्री आहे चेहरे बघितल्यानंतर 100% 65% वर या ठिकाणी राजाच्या कुर्ल्यामध्ये मतदान झालं पाहिजे. 65% बाकीच्या राहिलेल्या काय हिशोब करायचा बघू. 50 फूट आम्ही इथं आलो असतो. ते फक्त विधानसभेच्या इलेक्शनला कधी आले तरी येत असतील किंवा कुठंतरी तिसऱ्या लावायच्या भेटीला इथे येत असतील. पण आम्ही विकास कामाच्या नारळ फोडायला त्यांच्यापेक्षा या ठिकाणी जास्त वेळा आलो नाही. आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्र शासन महायुतीचं आहे. उद्या येणारं शासन महायुतीचंच असणार. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आज मला काही मंडळींची क्यू करावी वाटते. मला काही मंडळी भेटली सुद्धा, खिशाला तुतारी लावली. माझ्या ऑफिसमध्ये मागच्या 6-7 वर्षापूर्वी आले होते आणि आम्ही आता गाव जरा एक केले पाणी या प्रश्नावर आणि आम्हाला काहीतरी तुम्ही दिली पाहिजे मदत. मी माझ्या माहितीप्रमाणे 2 वेळा या ठिकाणी मदत केली सुद्धा. मंदिराला सुद्धा या ठिकाणी 2 वेळा 2 नाही माझ्या 2 वेळा हा कारण उत्तरला माहिती आहे. परंतु या ठिकाणी काही मंडळी एकतर्फी प्रेम पण म्हणायला काही हरकत नाही. कुठला कसलाच रिस्पॉन्स नसला तरी आपली एकतर्फी करत आहेत आणि काही मंडळी लाभार्थी आहेत. त्या लाभार्थ्यांचा जर तुम्ही त्यांचे लाभार्थी तर तुम्ही तिकडे जर इमानीद्वारे चालताय तर आज आम्हाला आमच्या सरकारनं लाभ दिले तर आम्ही त्या सरकारच्या बाजूनच चालण्याचा निर्णय या ठिकाणी या काळोत्तर मध्ये सगळ्या जनतेने घेतला. आज आपण बघितलं शामगावच्या पाणी प्रश्नावर त्यांनी उपोषणात येऊन सांगितलं होतं की या ठिकाणी मी तुम्हाला पाणी देऊ शकत नाही. तुम्हाला कोणाकडे मिळत असलं तर घ्या, पण मी देऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला कोणच देऊ शकत नाही. पाणी दिलं का नाही दिलं शामगावला? चांगल्या पद्धतीनं मतदान होणार आहे. तुम्ही कशाला पदयात्रा करता? अरे बाबा मला सुद्धा जरा समजलं पाहिजे कारण उत्तरचं 15-20-25 वर्षात कसा विकास झाला. तर कुठल्याही बाजूने जर गेलं तर सुरुवातीचं 100-200 मीटर नीट नेटकं दिसतंय. आज गावात गेलंय की लिगामेंटचं ऑपरेशन करायला लागते परिस्थिती. आणि आपल्याला सुद्धा उद्या 5 वर्षांना आपला लेखा लोक मांडता आला पाहिजे. त्यावेळेला ज्यावेळेला आपण जाऊ तिथून त्यावेळेला आपल्याला सुद्धा समजलं पाहिजे की मागं गावाची परिस्थिती काय होती. आज 5 वर्षानंतर आपल्याला सुद्धा आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे. या भूमिकेत मी रोज 30 ते 40 किलोमीटर पदयात्रा करून चालतोय. परंतु यांची तसली भूमिकाच नाही. ही 100-200-400 मताच्या गावात सुद्धा जात नाही. ते म्हणते ते आमची सेनापती जाती तिथं बघते. म्हणजे अशा पद्धतीनं लोकांना वेटीस धरायचं चालू. आज पुसेसावळे असं गावाच्या गाव बाहेर पडले तर त्या ठिकाणी सुद्धा थोडस दडपशाहीचं चालू आहे. पण जास्त दिवस बाकी नाही तर 9 दिवस उरलेले आहेत. त्यामुळं कुणीही जास्त कोणी उराला वाळू लावू नये. लोकशाही मार्गाने जाऊन तरच आम्ही लोकशाही मार्गाने जाऊ. नाहीतर आम्हाला सुद्धा तुमच्यापेक्षा पुढचे मार्ग या ठिकाणी माहित आहे. त्यामुळं कुणीही दडपशाहीचं आणि त्याचं राजकारण जर करायला गेलं तर या ठिकाणी लगेच फोन करा. धैर्यशील दादा आहे, इथं विक्रम बाब आहे आणि इथं आमचा धनुदादा बी तेवढा सक्षम आहे, काही कमी नाही. गेले 15 वर्ष झाले हे आपले आमदार आपल्या मतांच्या जीवावरती स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहेत आणि ज्यावेळी गावाची अत्यंत महत्वाची असलेली मागणी आणि ती पाण्याचा विषय पुढे घेऊन गेलो की ते हात वर करतायत. दरवेळी आपण आपल्या समोर यायचं, चेहरा निरागस आहे, शांत आहे, संयमी आहे, काय करायचं पण नाही आणि काय करू पण द्यायचं नाही या भूमिकेतनं 15 वर्ष झालं ते इथले आमदार आहे. परंतु इथनं पुढे सगळी जनता आता सुज्ञ झाली. या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न केला, ज्या ज्या योजना या दोन्ही शासनाने जाहीर केल्या त्या सगळ्या योजना आपल्या राज्याच्या कुर्ल्या गावामध्ये पोहोचवायचा आम्ही सर्व मंडळीने यशस्वी प्रयत्न केलाय. त्याचबरोबरीनं या विधानसभेच्या मतदार निवडणुकीमध्ये तुम्ही मनोज दादांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या. येणाऱ्या
2 कॅबिनेट मध्ये या दोघांच्या नेतृत्वाखाली मी शब्द घेतो यांच्याकडनं या नद्याच्या बोलण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाल जाईल एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद जय भारत. आमचे ग्रामस्थ आमच्या ग्रामदेवतेचं मंदिराचं काम चालू त्या ग्रामदेवतेच्या मंदिरासाठी आमचे ग्रामस्थ वर्गणी मागण्यासाठी गेले. तर त्या व्यक्तीने आमच्या गावाला आज तुम्ही आमच्या गावाच्या जीवावरती आज 25 वर्ष झाली गावची सत्ता करताय किंवा आमदारकी भोगताय. मग या आमदारकी भोगत असताना तुमचं आमच्या गावाप्रती काहीतरी कर्तव्य काय तुमच्या कारखान्याच्या फंडात नाहीतर आणखी कुठल्या फंडात आमच्या गावाला लोक वर्गणी द्यायला पाहिजे. त्यांनी सरळ हात वर केले आणि जे पदावर असणारे मनोज दादा काय यांनी आपल्या गावाला सरळ हाताने फुल नाही फळाची पाकळी मदत केली. मग अशा या निष्क्रिय माणसाला आपल्या गावातून होतावे तेवढं त्यांनी आपल्या गावाच्या देवाचा अपमान केलेला आहे त्या व्यक्तीला मतदान